माधव श्री हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी गीतेमध्ये भागवतामध्ये काही ग्रंथ वाचताना वेगवेगळे टॉपिक माझ्या मनात आले, त्या म्हटलं चला आपण एक टॉपिक घेऊया. आजचा टॉपिक थोडासा एकदम सिरियस टॉपिक आहे, हॉरर आहे आणि त्याबरोबर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. तर आजचा टॉपिक असणार आहे भूत प्रेत कुठे असतात आणि ते कोणाला पकडतात आणि त्यापासून कसं वाचू शकतो, भूत प्रेत आहेत का नाही याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया. ते म्हणताना अचानक असं भूत प्रेत तुम्ही का बरं विषय निवडले? तर हे विषय मी नाही निवडले, तर भगवान कृष्ण गीतेमध्ये 2 ठिकाणी वर्णन करतात आणि श्रीमद भागवतामध्ये याचा प्रसंग भूत प्रेताचं वर्णन 5 ते 6 वेळा येते. भगवद्गीतेचा एक श्लोक फेमस आहे, देवव्रत देवाना पितृयांते पितृया भूतयांती भूतेजा देव आपलं यद्याजी अपिमाम. भगवंत काय म्हणतात, जो देवतांचे देवव्रता देवाना पितृयांती पितृजा भूतयांती भूतेजा मध्याजी अपि माम. जो देवतांची पूजा करतो तो देवलोकात जातो, जो पितरांची पूजा करतो तो पितृलोकात जातो आणि जो भूतांची पूजा करतो तो भूत योनीत प्राप्त करतो. आणि शेवटी भगवंत म्हणतात की जो माझी पूजा करतो तो माझ्या लोकात येतात. इथं श्लोक नाही, तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत 17वा अध्याय श्लोक नंबर 4 मध्ये ते म्हणतात की प्रेताना भूतगणस अन्यो यजंत तामस जनाहा. 17व्या अध्यायाच्या श्लोक मध्ये म्हणतात जे तामसिक वृत्तीचे लोक आहेत ते कोणाची पूजा करतात? भूत प्रेतांची करतात. आणि त्या केल्यानंतर त्या तामसिक वृत्तीचं श्लोकरा तात्पर्यामध्ये खूप सुंदर विश्लेषण करतात. योतपर्यंत ती म्हणतात गीतात आहे, पण गीतेबरोबर श्रीमद भागवतामध्ये श्रीमद भागवताच्या 3रा स्कंद अध्याय 10 श्लोक नंबर 29 मध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात, जेव्हा ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीमध्ये सत्वगुणाचे काही रजगुणाचे आणि तामसिक वृत्तीचे जेव्हा देवता सिद्ध चारण यक्ष राक्षस गंधर्व भूत प्रेत यांची जेव्हा त्यांनी उत्पत्ती केली, तर त्यावेळेस ब्रह्माजीने स्पेशली भूत प्रेतांची पण उत्पत्ती केलेली आहे. याचं वर्णन श्रीमद भागवतात 3रा स्कंद अध्याय 10 श्लोक नंबर 29 मध्ये वर्णन करतात. त्याच्यानंतर श्रीमद भागवताच्या 3रा स्कंद अध्याय 14 श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये तिथे चरंती यस्य भूतानी भूत शानी चरानीच, म्हणजे इथे भूत जे आहे ते सगळीकडे चरंती करतात. आणि इथपर्यंत नाही, तर श्रीमद भागवताच्या 10म स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला या भूत प्रेताचं वर्णन कुठे करतात? पुतनेचा वध झाला, तर पुतनेच्या वधाच्या पहिले राजा परीक्षितच्या मनामध्ये जेव्हा पुतना सांगत होते त्यांना भीती वाटली. त्या सुखदेव गोस्वामी म्हणतात यस्य श्रवण, भगवंताचं नाम कीर्तन जिथं होतं तिथं भूत प्रेत अजिबात टिकत नाही. म्हणून तिथे मी काय वर्णन केले, श्रीमद भागवत 10वा स्कंद अध्याय 6वा श्लोक नंबर 27 तिथे एक शब्द आलाय भूत प्रेत पिशाच, हा शब्द आलेला आहे. म्हणजे भागवतामध्ये आणि आणखीन डिटेल्स मध्ये पाहिजे असेल तर महाभारतामध्ये भूतांच्या बऱ्याच स्टोऱ्या आहेत, ते आज मी घेणार नाही. आज मी भूत प्रेत काय आहे आणि ते चांगले का वाईट याच्याबद्दल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. शास्त्रामध्ये एवढं रेफरन्स आहे आणि म्हणून बरेच वेळा आपण बघतो की लोक देवाला कधी मानत नाहीत. म्हणजे कलियुगामध्ये लोक देवाला एवढं मानत नाही, देवावर विश्वास ठेवत नाही. जे शिकलेले सवरले लोक कोणी असो, पण भूतावर विश्वास ठेवतात त्यांचा. बाकी कोणावर विश्वास असो कोण असो, पण भूताला ते घाबरतात. म्हणजे तुम्ही भूताला घाबरतात याचा अर्थ भगवंत आहेत बरं. आणि त्याने किती डिंगे हाकले आणि त्यांना म्हटलं चल सामच्या भूमी, त्याची चड्डी पिवळी होऊन जाते. म्हणजे हे निस्ते वरचीवर पोकळ गप्पा मारणारे असतात ना, ते भूत. म्हणून शास्त्रामध्ये इथं वर्णन केलेले. तर याची भूत नेमकं काय असतंय, तर भूताच्या पहिला जो प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये भूत नेमकं काय असतं, तर भूत आपल्या पंचमहाभूताची बॉडी असते, 24 तत्वाची बॉडी असते. त्याच्यामध्ये पंचमहाभूताचं हे शरीर असतं. याला काय म्हणतात? शरीराला भूत म्हणतात. भगवंत सर्व भूतानी सर्व गता किंवा समूह सर्व भूतेषु, मनुष्याला पण भूत म्हटलं जात आहे.
त्या भूतापेक्षाही भयंकर भूत हे असतं. जसं पंचवटीमध्ये पलीकडच्या साईडला एक स्त्री आहे, ती डेड बॉडीच्या आतमध्ये तूप घालून नाही का त्याचे 10 संस्कार करतात. दिसायला खूप चांगले आहेत आणि खूप शिकल्या सवरले. ते ऑफिसर होते, पण तिथं कराय कोण नव्हतं म्हणून ते स्वतः उतरायच्या. ते एक दिवस त्या रिपोर्टरने त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे का हो तुम्ही हे डेड बॉडीला तूप घालता, तुम्हाला भीती नाही वाटत का? ती म्हणली की जिवंत मनुष्यापेक्षा हे तर माती आहे म्हटली, याच्यात काहीच नाही, पण यांच्यापेक्षा डेंजर माणसं आहेत म्हटली, ते भूतापेक्षा भयंकर आहेत. म्हणून तिला ह्या डेड बॉडीची भीती वाटत नाही, तेवढी भीती आहे जिवंत माणसाची भीती वाटते. कारण की त्याच्या मनामध्ये काय घुसलेलं असेल काही सांगता येत नाही. म्हणून भूत प्रेत, भूताचे 3 अर्थ होतात. एक पहिला अर्थ म्हणजे जी सजीव सृष्टी आहे त्याला भूत म्हटलं जाते. दुसरं भूत म्हणतं, आपण म्हणतो ना काळ शिकवला जात ना, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ. भूतकाळ तुम्ही ऐकलं असं ना. भूतकाळ या शब्दाचा अर्थ काय? माग झालेला किंवा आपल्याला सोडून गेला त्याला भूत म्हटलं जाते. पहिला अर्थ कोणता? मनुष्यासाठी. दुसरा अर्थ काय? काळ. आणि तिसरं भूत कोणतं आहे? जे सगळ्यात महत्वाचं, याला म्हणतात भूत. भूत कोणतं? जे सूक्ष्म बॉडी, जसं पंचमहाभूताची जी बॉडी असते ती निघूनंतर सूक्ष्म बॉडी असते. स्थूल शरीर गेल्यानंतर सूक्ष्म बॉडी असते, आणि त्या सूक्ष्म बॉडीमध्ये मन, बुद्धी, अहंकारावर त्याच्या ज्या अवांछित इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर तो ह्या जगामध्ये भटकतो. आणि विशेष करून हा स्थूल बॉडी आत्मा इथे भटकत राहतो, याला म्हणतात भूत. आणि केल्यानंतर हा आत्मा सूक्ष्म शरीरामध्ये इकडे तिकडे तो प्रवेश करीत असतो. म्हणून हे भूत वर्णन इथपर्यंत येते की सूक्ष्म बॉडी आहे, याच्यामध्ये काही चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात. वाईट कोणते असतात? ज्या आत्महत्या केलेल्या असतात आणि ज्यांची इच्छा पूर्ण राहून त्या कोणाला त्रास देतात, ते घर परिवारातले जे लोक आहेत, विशेष करून 3 गण म्हटलं, राशीनुसार वेगवेगळ्या राशी असतात. त्याच्यामध्ये एक गण असतो, राक्षस गण, मनुष्य गण आणि देवगण. तर देवगण आणि राक्षस गणाला, ते मनुष्य गणाला राक्षस गणाला एवढा प्रभाव करत नाही, तेवढा प्रभाव तो देवगणावर करतो. देवगण कसा सात्विक असतो, पुण्यवान असतो, पण हा सगळ्यात जास्त प्रभावी भूत प्रेत कोणाला इफेक्ट करतात? जे मेंटली आणि फिजिकली वीक आहे, जे साध्या साध्या गोष्टीमध्ये घाबरून जातात, ज्यांचं विल पॉवर स्ट्रॉंग नाहीये, अशा लोकांना ते जास्त प्रभावित करतात. कारण ते थोडस विकनेसला काय करतात? त्याला विचलित करून टाकतात. म्हणून आपण आंतरिक मेंटली आणि फिजिकली फिटनेस पाहिजे, तरच तुम्ही त्याला हे करू शकतात. आणि त्यांचा प्रभाव काही क्षणापुरता असतो, ते त्यांचा प्रभाव करून जातात, ते कायमस्वरूपी तुम्हाला डॅमेज नाही करू शकत. एक झटका देतात, निघून देतात. म्हणजे याचे मी उदाहरण देईन हळूहळू काय काय एक एक. तर हे सूक्ष्म बॉडी ते प्रभाव करते, म्हणून स्थूल बॉडी गेल्यानंतर सूक्ष्म शरीर इथं भटकत राहते, आणि यालाच म्हणतात आत्मा किंवा भूत आत्मा हा म्हटला जातो. नेमकं आता याचा प्रश्न पडला जातो की चांगला किंवा वाईट आत्मा याचं वर्णन कुठे येतं का? तर श्रीमद भागवत 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा स्वर्ग सृष्टी करत होते ब्रह्माजी, तर त्याने 1 पाद विभूती, 2 पाद विभूती, त्रिपाद विभूती आणि चतुष्पाद विभूती आणि अन्य जीवांची उत्पत्ती केली. तर त्याच्यामध्ये 1 पाद विभूतीचं वर्णन केले, ते भूताबद्दल केलेले. कारण की हा जो भूत असतो त्याला शरीर नसतं, सूक्ष्म शरीर असतं, आणि म्हणून 1 पाय असल्याला त्याला 1 पाय नसतो, म्हणून त्याला 1 पाद विभूती म्हटलं. 2 पाय कोणते? जो मनुष्य आहे. आणि म्हातारे माणसाला 3 त्रिपाद विभूती म्हटलं जातं. त्रिपाद विभूती म्हणजे काठी धरल्यानंतर 3 पायाचा. आणि 4 पाद विभूती म्हणजे कोण? जे पशु प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, त्यांना म्हटलं जातं. तर त्यामध्ये 1 पाद विभूतीचं वर्णन त्याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परिषदेला वर्णन करताना म्हणतात की जे 1 पाद विभूतीने ते कोण आहेत? भूत प्रेत आहेत, आणि त्याचं वर्णन तिथे मेन्शन केलं जाते. म्हणून याच्यामध्ये जे देवगण आहे त्यांना ते प्रभावित करतात आणि त्यांच्या मनावर कोणत्या 3 गोष्टीवर इफेक्ट करतात. पहिला जो इफेक्ट आहे त्याच्या मनावर, मानसिक, दुसरं त्याच्या शरीरावर, आणि तिसरं त्याच्या ज्या काही क्रिया आहेत त्याच्यावर तो प्रभाव पडत असतो. विशेष करून आर्थिक, त्याचा तो प्रभाव पडत असतो. तर हे याचं दिलं जाते. म्हणून ह्या आत्म्याचं वर्णन भूत प्रेत असताना ते भटकत. म्हणून याचं उदाहरण कुठे ते श्रीमद भागवतामध्ये जेव्हा धुंदुकारीचा प्रसंग येतो, त्या धुंदुकारीचा जेव्हा त्या वेश्याने त्याचं काय केलं, त्याचा गळा दाबून वध केला व खून केला,
खून केल्यानंतर तो आत्मा तिथंच भटकत होता का, त्याचे खूप इच्छा होता आणि तो त्या शरीराचा 10 संस्कार केल्यामुळे तो आत्मा तिथे भटकत असताना गोकर्ण आला आणि गोकर्णानं जेव्हा पाहिलं की रात्री हा वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन मला त्रास देतो, त्याने विचारलं असं काय कारण आहे आपल्या कमळं. ते म्हटले की एकच कारण आहे की माझ्या ज्या वेश्यांच्या मी जीवनात संघातात जे पाप केले. भूत कोण होतंय हा पहिला मुद्दा आहे. जो पाप वृत्ती जीवनभर जगत असतो, मांसाहार करतो, जुगार खेळतो, व्याभिचार करतो, की त्याचं अख्खं जीवन पापमय असतं, असाच व्यक्ती भूत बनतो आणि त्याच्या अपूर्ण इच्छा होण्यासाठी तो पुन्हा भटकत राहतो. त्याला एकमेव उद्धाराचं साधन आहे श्रीमद भागवत. म्हणून गोकर्णाने भागवताची कथा सांगितली आणि त्या जो भूत होत त्याची मुक्तता केली. म्हणून त्याच्यामध्ये तो कोणाला त्रास दिला त्यानं, विशेष करून बाहेरच्या लोकांना त्रास नाही दिला, जो आपला भाऊ आहे त्याला त्यानं त्रास दिला. म्हणून भूत हा शब्दाचं भगवंत गीतेमध्ये म्हणतात आत्मा सर्वगत आहे, सगळीकडे भटकत राहतो. पण विशेष करून जे घरातले लोक ज्यांनी त्याला त्रास दिला किंवा तो त्याला त्रास देऊ इच्छितो त्याच्यावर तो प्रभाव, आणि त्याच्यामध्ये कोणता गण, देवगण, आणि देवगणामध्ये जो विकनेस आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव पडतो. म्हणून इथं वर्णन केले. मग आता प्रश्न केला जातं की इथे ह्या जे पाप कृत्यामुळं याला केलेलं आहे, तर मग आता याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले. काय प्रश्न केलेला आहे, भूत प्रेत आणि जी चुडेल किंवा पिशाच याच्यामधला फरक काय तेवढं सांगा तुम्ही. भूत काय असतं, त्याच्यानंतर प्रेत काय असतं, चुडेल काय असते आणि पिशाच काय असतं याचं वर्णन करा. तर भूताचं वर्णन मी आता केलं की जे सूक्ष्म शरीराने, बरं हे सूक्ष्म शरीर कुठपर्यंत राहत आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये थोडस पापवृत्ती असते आणि त्या पापवृत्तीचा प्रभाव तेवढाच असतो, पण तेवढे घातक नसतात. पण भूतापेक्षा जास्त डेंजर असतं ते प्रेत आत्मा असतो. आणि तो प्रेत आत्मा कधी असतो, जेव्हा शरीर सुटल्यानंतर घरामध्ये 10 दिवस बिना बॉडीचा तो भटकत राहतो. म्हणून तो दगड घराच्या बाहेर बांधला जातो. तुम्ही बघा अंत्यविष्टी करण्यात आल्यानंतर तर तो प्रेत आत्मा त्याला घराच्या बाहेर बांधला जाते आणि 10व्या दिवशी गंधमुक्ती किंवा 13व्या दिवशी जी पूजा घातली जाऊन तिथं मुक्ती लागतो. म्हणून त्याला सूक्ष्म बॉडी असते. ती सूक्ष्म बॉडी त्या घरामध्ये जे लोक त्यांना शरीर नाही अशा लोकांना, म्हणून तो ब्राह्मण काय करतो, एक एक पिंड बनवत राहतो. म्हणजे आज तुम्ही पूजा केला, एक शरीर बॉडी एक एक शरीराचे एक एक पार्ट वाढतात. ते सांगताना पूजा म्हणतात डोळे आले, कान आलं, हे सांगत ते तसं वाढत राहत 10 दिवसामध्ये. आणि मग तो प्रेत आत्मा काय करतो, तो सगळ्यात त्रस्त असतो आणि सगळ्यात डेंजरस असतो. म्हणून असा प्रेत आत्मा तो जोपर्यंत त्याचे अंत्येष्टी संस्कार शास्त्रसुक्त पद्धतीने होत नाही आणि त्याच्यामध्ये तो जास्त पापी असेल, दुराचारी असेल, तो सगळ्यात डेंजरस असतो. आणि तो प्रेत आत्मा अंत्येष्टी केल्यानंतर 10 दिवस राहतो. 10 दिवसामध्ये घरातल्या लोकांनी किंवा वर्षभरात जी पूजा काढली जाते त्याच्यातून एक एक पुण्याच्या साठ्यामुळे तो पापातून मुक्त होतो. तेव्हा त्या प्रेत आत्मातून भटकत राहतो. म्हणून प्रेत आत्माचं वर्णन शास्त्रामध्ये याचं डिटेल्स केलेले. आणि हा प्रेत आत्मा काय करतात, विशेष करून ते काही जागा स्पेसिफिक पकडतात. एक तर पिंपळाचं झाड, वडाचं झाड किंवा जुन्या पडक्या विहिरी किंवा अशा ठिकाणी सारखे ऍक्सिडेंट्स होतात किंवा काही लोक रस्त्यातून पडून जातात किंवा काही घरामध्ये जे बंद घर असतात किंवा ज्या ठिकाणी आत्महत्या केलेली असते किंवा अशा ठिकाणी जिथे सगळ्यात जास्त घाण असते त्या ठिकाणी हा निवास करतो. त्याचं निवासाचं स्थान आचार्य सांगतात किंवा ग्रंथकार सांगतात की 4 ठिकाणी असतात. विशेष करून जे, आणि त्यांचा वेळ जो ताकदीचा वेळ असतो ना प्रेतांचा, रात्री 9 ते पहाटे 3 पर्यंत जास्त ऍक्टिव्ह होतात. रात्री 9 तर पहाटे 3 पर्यंत त्यांचा सगळ्यात जास्त पीक पिरियड असतो. आणि या पीक पिरियड मध्ये ते माणसावर प्रभाव करून कधी कधी त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. एवढा तो प्रभावशाली असतो. यवन कधी कधी लोक अचानक घरात गेले की त्या रूम मध्ये गेले की भांडतात. मी काही लोकांच्या घरात पाहिलं ना, काही रूम त्यांच्या घरात गेली की भीती वाटते, पण काही घरामध्ये गेले की त्याचा एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला भेटेल, काही घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पाहायला भेटेल, लगेच जाणवतं. मग एकतर याच्या पहिले कोणी आत्महत्या केली असेल किंवा ती जी जागा असेल समशमभूमीची असेल किंवा तिथे काहीतरी असं कृत्य झालेलं असेल की तो प्रेत आत्मा त्या तिथल्या लोकांना तो काय करतो, त्रस्त करायचं काम करतो. म्हणून ही प्रेत योनी सगळ्यात भयंकर असते आणि जोपर्यंत त्याला ती बॉडी भेटत नाही. आणि प्रेत योनी कोण बनतंय, जे आत्महत्या करणारे असतात कमी वयामध्ये किंवा अचानक सुसाईड करून घेणारे त्यांना जास्त असतात.
ते जास्त प्रभावशाली असतात. म्हणून बघा तुम्ही काही ठिकाणी लोक म्हणतात त्या विहिरीजवळ जाऊ नको, त्या झाडाजवळ जाऊ नको, किंवा त्या रस्त्यावर जाऊ नको. आता जसं मी साताऱ्यात गेलो, ते एक वीर नावाचं ठिकाण आहे, तिथे सारखे सारखे ऍक्सिडेंट्स होतात. रात्रीच्या कोणत्या गाडी थांबत नाही. पहिले जसं चांदवड घाट होता ना, प्रत्येक जण काय करायचं माहितीये का, नारळ फोडतो त्या कोपऱ्यावर. एक काहीतरी मंदिर आहे, चांदवडचा घाट तुम्ही पाहिला असेल, ते तर सोडा, कन्नडचा घाट आहे. त्या कन्नडच्या घाटाला जाताना एक दर्गा लागतो, एक मसोबाचं मंदिर लागतंय. प्रत्येक ड्रायव्हर नारळ फोडतो तिथं, म्हणजे त्यांना काहीतरी त्याचा प्रभाव जाणतो. आणि यांची ताकद विशेष करून जे कालाष्टमी, भैरव किंवा अमावस्या, पौर्णिमा, जी निगेटिव्ह किंवा अपशकुन तिथी असतात, त्यांची ताकद खूप जास्त वाढल्या जाते आणि ते जास्त प्रभाव करतात. म्हणून हे प्रेत असतात, यांना भोग शरीर असतात. आणि ते भोग शरीर जेव्हा त्यांना भेटत नाही, म्हणून ते काय करतात, कुठे शोधत असतात. आणि त्याचा प्रभाव विशेष करून रात्री जे झोपताना तोंड गुळण्या करून न झोपता लाळ गाळते ना, त्या लाळीच्या गाळ्यातून नका त्याच्या तोंडातून प्रवेश करून त्याच्या मनामध्ये प्रवेश करतो. याचे कितीतरी उदाहरण. म्हणून लोकांना जे स्वप्न पडतात ना, ते स्वप्न पडण्याचं कारण काय, की त्यांची आंतरिक आणि बाह्य स्वच्छता नसल्यामुळे तो प्रवेश करतो. म्हणून शास्त्र सांगतंय की 3 ठिकाणी जेव्हा गेलात तर पहिले स्नान केलं पाहिजे. एक म्हणजे मैथुन सुख केल्यानंतर, दुसरं अंत्येष्टी केल्यानंतर, आणि तिसरं शौच क्रिया केल्यानंतर किंवा नख कापल्यानंतर आंघोळ कंपल्सरी असली पाहिजे. नाहीतर त्या माध्यमातून बऱ्याच वेळा मी नाशिकमध्ये पाहिजे, अंत्येष्टीला जातात लोक पण आंघोळ नाही करत. आंघोळ कपड्यासहित केली पाहिजे, नाहीतर ती एनर्जी ती सोबत घेऊन येते. तर अशा रात्री झोपताना हातपाय स्वच्छ धुवून, ओले पाय धुवून नाही झोपायचं. हातपाय स्वच्छ धुवून गुळणा करून व्यवस्थित स्वच्छ होऊन जर झोपलं तर तुम्हाला भूत प्रेताचे स्वप्न पडत नाही. नाहीतर अशा वेळेस जेव्हा लाळ गाळते, त्या लाळीच्या माध्यमातून तो प्रवेश करतो आणि तो आपल्या शरीरावर, मनावर त्याचा प्रभाव पडतो. हे प्रेत असताना विशेष करून याचं ईशुपनिषद मध्ये वर्णन. आणि हे यमदूताला घेऊन यमदूताच्या मार्गाला किंवा नरक योनीमध्ये जे लोक असतात त्यांना घेऊन जाण्यासाठी जास्त मदत करीत राहतात. तर म्हणून इथे ह्या प्रेताचं जी कर्म सायकल असते पाताळ लोकांपर्यंत, याचा ह्या प्रेताच्या 3 ठिकाणी प्रभाव असतो. एक म्हणजे नरक योनी, यमलोकात जाताना, आणि पाताळ लोकांमध्ये यांचा प्रभाव असतो. यवन वरच्या लोकांमध्ये पण ह्या प्रेतांचा नाही का जास्त भेट असतो. म्हणून ह्या जगामध्ये प्रेत योनी सगळ्यात डेंजरच असते. आणि त्या प्रेत योनीचं याचं लक्षण काय, प्रेत योनी कोणाला प्रभावित करते, याचं लक्षण एकच आहे, स्वप्नामध्ये सारख्या डेड बॉडी दिसणं, समसमभूमी दिसणं, ते किंवा आपल्याला सारखं सारखं कुठेतरी खेचल्या जातंय. काय केलं जात आहे, सारखं सारखं कुठेतरी खेचल्या जात आहे, तर समजायचं भूतापेक्षा प्रेत योनी तुम्हाला भटकत राहते. याचे 2 उदाहरण देतो. जसं एक मोठे संन्यासी इस्कॉन मधले, तिथे मोठे संन्यासी येतात, म्हणजे वृंदावनचे ब्रजवासी येतात. ते रात्री एकदा पहाटे, वृंदावनमध्ये मोस्टली 3:30ला उठतात. ते शौच क्रिया करण्यासाठी गेली बाहेर. तर जात असताना जिथं शौच क्रिया बघितलं की एक स्त्री नवरी सजून धुवून चाललेली आहे. तर त्यांना वाटले की ही शौच क्रिया चाललेली आहे आणि मी पण चाललेलो आहे. पण ही जी स्त्री ज्या बाजूला जाईल तिकडे न जाता मी दुसरी विरुद्ध बाजूला जाईल. आणि मग ती स्त्री थांबली आणि त्यांना असं वाटलं की ही स्त्री राईटला गेली, मी लेफ्टला जातो. आणि मग काही काळानंतर ते गेले शौच क्रियेला आणि बसले अचानक बसले, त्यावेळेस ती स्त्री अचानक एवढे लांब होते त्यांच्या डाव्या साईडला उभा राहिली. आणि जेव्हा ते पाहता ती चल्लू पडणे आणि ही घाबरून गेली. यांना कळालं की ही नवरी कोणी नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे. आणि त्यांचं जीवाचं तर पाणी झालं. ते चेहरा पाण्याच्या पहिले, कारण की त्याने खाली पाया पाहिले ते जमिनीवर टच नाहीये. नुसतं काय दिसतंय, नवी ओढणी दिसतीये, पण ताकद भयंकर आहे. करायचं तर काय करायचं, थरथर कापायला लागले. आणि त्यावेळेस ते म्हणते, हे राधे, हे लाली, हे राधा. आणि लगेच त्या आवाजामुळे काय झालं, अदृश्य झालं. त्यानंतर महाराज म्हटले, मी कधी जीवनात 3:30च्या नंतर टॉयलेटला कधीच गेलो नाही. म्हणून हे जी अशुद्धी असते, जिथं बाथरूम घाण असतंय किंवा ज्या ठिकाणी तामसिक वृत्ती जास्त असते, जे कपडे, इव्हन बेड 3 दिवसाच्या बेड नका स्वच्छ केलं पाहिजे, जे ब्लँकेट, कारण तामसिक वृत्ती तिथे असते.
जिथं घाण जागा खूप असते ते ठिकाणी वास करतो, आणि त्या घाण जागेमध्ये वास केले की तो त्या व्यक्तीवर प्रभाव करतो. म्हणून विशेष करून तुमचं बेड, तुमचं बेडरूम, तुमचं घर, ज्या ठिकाणी तामसिक कृती केली जाते, जिथं खाण्याचा पदार्थ आहेत, म्हणून रात्री जेवताना तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच झाडू पोछा करायचा असतो, किंवा किचन मध्ये ते जर नाही केलं आळसपणामध्ये, तर ते भूतप्रेत येऊन नाही का त्याचा इनडायरेक्टली त्याचा काय करतात त्यांना, कारण त्यांची इच्छा असते, पोट भरायचं असतं. मग ते पोट कुठून भरणार? हे उष्ट खरकट पडलेलं किंवा जे लोक तोंड न धुता झोपलेले त्याच्यावर तो प्रभाव पडतो. म्हणून आपल्या बाजूला त्या गोष्टीचा प्रभाव म्हणून स्वच्छता खूप महत्वाची. स्वच्छता फिजिकल बी म्हणजे शरीराची स्वच्छता, दुसरी स्वच्छता घराची, आणि तिसरी स्वच्छ मनाची. मनाची स्वच्छता, मलिनता जर असेल, त्याच्यामध्ये आपण रेग्युलरली महामंत्राचं जप करणं, श्रीमद भागवताचं वाचन करणं, मंत्रचा पठन करणं, विशेष करून नरसिंह कवच, किंवा ज्यांना भूत प्रेतांचं स्वप्न पडत असेल तर श्रीमद भागवतामध्ये जे गजेंद्र मोक्ष आहे, त्या गजेंद्र मोक्षाच्या फलश्रुतीमध्ये वर्णन केलेलं आहे की जो कोणी भूत प्रेतांचं स्वप्न पडतं त्याने गजेंद्र मोक्षाचं काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. अशा व्यक्तीला त्याचा प्रभाव पडत नाही असं वर्णन केलेलं आहे. म्हणून इथे हा झाला भूत येवण्याचा, आणि अतिशय शक्तिशाली असतात. दुसरं आहे याच्यामध्ये आणखीन तुम्हाला एक घटना सांगतो. मी इस्कॉनच्या जॉईनिंग होण्याच्या पहिली एक घटना आहे. जसं आमच्या मंदिरामध्ये तुम्ही नरसिंह कुर्मप्रभू ऐकले असेल, ब्रह्मचारी आपले सिनियर मोस्ट बरोबर, त्यांची बहीण आहे गौरशोकची बहीण, म्हणजे नरसिंह कुर्मप्रभूंची सख्खी चुलत बहीण. ही 2005 मध्ये मायापूर यात्रेमध्ये गेली, आणि मायापूरमध्ये गौरांग कुटी आणि नित्यानंद कुटीरमध्ये तिथे हे प्रेत आत्मा भटकत राहतात. आणि नेमकं ज्या गौरांग कुटीरमध्ये थांबले होतात, गौरांग कुटीर कुठं, जी तुम्ही मायापूरला जे गेले असेल त्यांना ती लक्षात येईल की तुम्ही गुरुकुलकडे जाताना खाली राईट साईडला गौरांग कुटीर, नित्यानंद कुटीर आता फेमस आहे, आणि आजकाल कोणी थांबत नाही, त्यांना लोकांना लय जाण्याला प्रभाव झाला त्याचा. तुमच्यापैकी कोण गेलेत मायापूरमध्ये? हा, तुमच्या बस तुम्हाला नाही लक्षात, मी गेलेलो तर त्या गौरांग कुटीरमध्ये थांबले, आणि केल्यानंतर नेमकं एका रात्री अमुषेची कोणतं रात्र होतं माहिती आहे, त्याच्यामध्ये एंटर केले त्या लेडीज मध्ये, आपलं गौरशुकच्या बहिणीमध्ये. अक्षर सगळी यात्रा खराब केली, तिच्यातून निघता निघणते. कृष्णानंद प्रभू रात्रभर जप करायची, पण ती जे 4-4 माणसं सुद्धा तिला पकडू शकत नव्हते, एवढी ताकद बनली होती. आणि तेवढ्याच पिरियड मध्ये ती एवढी ताकद होती की 4-5 माणसाला अशी फेकून द्यायची ती, धड धाकट्या माणसाला. जसं आमच्या भक्ताची परिवारातला लेटेस्ट भगूर मधलाच एक प्रसंग आहे की ती गेली, 2 सासा गेल्या, त्या 2 सासा म्हणतात आयाला काकू, दोघीला तर असं आणलं की कल्पना नाही, आणि ती सगळ्यांचं काही हिस्ट्री सांगायची. हे तर लेटेस्ट उदाहरण आहे, पण ते उदाहरण अख्खी यात्रा मायापूरमध्ये, म्हणून तिथून तांत्रिकाला बोललो काही प्रॉब्लेम, मग जगन्नाथपुरीला गेले. जगन्नाथपुरीमध्ये तिचा प्रभाव पडला नाही. तो म्हटलं की मला याच्यातून मुक्त करायचं असेल तर अशाच गोष्टीतून करू शकतो. मग जगन्नाथपुरीमध्ये चांगला तांत्रिकला बोलवलं आणि त्याच्यातून काढून ती मुक्त केली, आणि केल्यानंतर तिला धरून इथं नाशिकला आणलं आणि सोडलं. नंतर बरंच काही त्याची खूप हिस्ट्री आहे, मी जास्त हिस्ट्रीमध्ये जात नाही, मला वेळेचं खूप आणखीन काही मुद्दे घ्यायचे, तर त्याचा प्रभाव पडतो. लेटेस्ट मध्ये आपल्या भगूरचं पण उदाहरण आहे की भक्ताच्याच घरी झालं. किती दिवस होते ते? माझ्या 1 महिना असेल ना, हा 1 महिना. कारण ते हे जीन किंवा हे प्रेत त्याच्यामध्ये एंटर करून जे आहे त्याच्यावर प्रभाव पडून त्याच्याकडून जे अवांछित इच्छा आहे ते पूर्ण करतो, किंवा ज्याच्याबद्दल ज्याचा रंच आहे त्याच्यावर त्याचा जास्त इफेक्ट होतो. म्हणून आपण याला साधारण शक्ती नका समजू, ती तुम्हाला मान्य करा नका करू, ती तुम्हाला लोक म्हणतात अरे आधुनिक युग आहे, विज्ञान कुठे गेलंय. नाही भाऊ, पहिले खेडेगावात लोक येड्यात काढायचे बा इथं तिथं. सगळ्यात जास्त भूतप्रेत नाशिक मध्ये येतं, म्हणजे शहरामध्ये असतं. कारण आत्महत्या कुठं होतात, ऍक्सिडेंट किती होतात, कितीतरी अतृत्म भटकत राहतात रात्रचे, आपल्याला काही माहित आहेत का? खेडेगाव तर आपल्याला माहित असतो, पण जास्त सिटीमध्ये असतात. म्हणून कधीच रात्रचा जास्त प्रवास नाही केला पाहिजे. आणि रात्रचं भूतासारखं, म्हणून लोक म्हणतात भूतासारखं जागलं नाही पाहिजे. कारण बघा संध्याकाळी 7-8 वाजल्या ना काही लोकांच्या मनात भूत शिरतंय का, तर त्या प्रेत त्यांना कोण मदिरा पान करायचं असेल, मांसाहार करायचा असेल, याभिचार करायचा असेल, पुरुष असेल, तो काही लोकांच्या शरीरामध्ये तर प्रवेश करून तो भोग घेण्याचं काम करतात. बघा काही लोक लय मांस खातात संध्याकाळी, काही लोक खूप दारू पितात, काही लोक खूप याभिचार करतात.
मग ते पुरुषामध्ये एंटर करेल किंवा स्त्रीमध्ये करेल, काहीच भरोसा नाही. आणि मग त्याची इच्छा पूर्ण होस तर तो वेगन. आणि मग कधी कधी लोक वाटतात अरे असं का वागतो हा, तर त्याचा दोष नसतो, त्याच्यामध्ये कोणीतरी एंटर करून त्याच्याकडून ते कार्य करून घेत आहे. म्हणून अशा वेळेस जे मांसाहारी करणारे, नशापान व्याभिचार करणारे किंवा जुगार खेळणारे, अशा लोकांपासून समजायचं हे भूत प्रेताचाच कुठेतरी याचा प्रभाव झालेला आहे. आपल्या भाषेमध्ये त्याला करणी म्हणतात किंवा जादू टोना असं म्हटलं जातं. ते याचा ब्लॅक मॅजिकचा मी प्रवचन पुढच्या वेळेस घेणार, आज भूत प्रेताबद्दल घेणार आहे विशेष करून. म्हणून हा भूत प्रेता. आणि तिसरे पिशाच म्हणजे जे पापमय आत्मा असतात, ह्याच याच्यामधले कॅटेगरी. तो पापमय आत्मा विशेष करून पिशाच काय करतात, त्यांना सूक्ष्म बॉडी असते पण ह्या प्रेतांपेक्षा जास्त पॉवरफुल असतात पिशाच. म्हणून पिशाच माग लागतो, म्हणणार पिशाच्या माग लागलेला आहे किंवा पिशासारखं येड्या पिशासारखं करतो. तर हे पिशाच त्याच्या मनावर आणि शरीरावर बुद्धीवर एवढे हॅवी होतो की त्याला काहीच कळत नाही मी काय करतो काय नाही करत. तर याचं वर्णन इथं केलं जातंय. म्हणून हे जे पापमय पिशाच असतात विशेष करून शिवजींचे पार्षद आहेत आणि समशमभूमीत जास्त निवास करतात. म्हणून रात्रीच्या वेळेस नाही का यांचा जास्त प्रकोप होत असतो. म्हणून प्रत्येकानं राहिलं पाहिजे. मग आता प्रश्न पडला जात कुठे राहतात हे जास्त, की एकतर अपवित्र ठिकाणी राहतात, जिथं घाणेरड शरीर आणि मन आहे त्या ठिकाणी त्याचा निवास केला जातो. म्हणून इथे तामसिक जास्त झोपणे किंवा त्याच्यानंतर लाळ, हे त्याचं मी वर्णन केलं. किंवा जो तामसिक गुणामध्ये संलग्न असतो त्याच्यावर जास्त तो कार्य करतो. म्हणून हे तामसिक लोकांपासून आपली जी तामसिक वृत्ती आहे त्याला कमी करून आपण कोणत्या वृत्तीत गेलं पाहिजे, सात्विक गेलं पाहिजे. सात्विक वृत्तीच्या वरती कोणताही विशुद्ध तत्वामध्ये जाऊन त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतात. आता मग त्याच्यानंतर काय करतात हे, तर ते म्हणतात की भूतप्रेत पिशाच असतात, यांचं कार्य काय करतात, हे कार्य काय करतात नेमकं, तर एकच कार्य करतात, हे अतृप्त कार्यामध्ये संलग्न राहतात. आणि अतृप्त असल्यानंतर जे जीवात्मा अतृप्त आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश करून त्यांची इच्छा पूर्ण करतात. आणि म्हणून मग त्या कोणत्याही इच्छा असो, म्हणून तुम्ही खेडेगावात कधी गेलात नंतर रात्रीचे भात शेतामध्ये घेऊन जात नाहीत का बरं, घेऊन गेलं तर त्याच्यामध्ये काय टाकतात, कोळसा टाकतात. माहिती इकडे नाशिकला आहे का नाही माहित नाही. म्हणून भात असतो ना, अंत्यविधी झाल्यानंतर सुद्धा जेव्हा काही द्यायचं असेल तर भात बांधून देतात. का देतात, कारण तिथले जे प्रेत आत्मा आहेत त्यांना तो भात पाहून तिथे एक मराठीमध्ये म्हण असतील ते सीते जमतील, तर त्याच्यावरती मन आलेली आहे, असतील सीते तर जमतील भूते. म्हणून भात बांधून दिला जातो. भात बांधण्याचं कारण काय, एक तर पैसा चिटकायला, नाहीतर जे अतृप्ती असतात त्यांना तिथे टाकण्यासाठी. आणि मग त्या शीतांचा तो काय करतात, भोग घेतात. पिंड करताना सुद्धा भाताच्याच कणक्याच पिंड केला जातो, कारण की ते प्रेत. म्हणून कावळा काही ठिकाणी स्पर्श करतो काही नाही करतो, त्यासाठी ते भूत दिलं जातं. आणि विशेष करून तांदळापासून जी दारू बनवली जाते, आता इकडे बनतात मला माहित नाही, पण इथं जे काही मी वाचलं त्याच्यातून, तर त्या तांदळाच्या वृत्तीच्या मध्ये त्याच्यामध्ये जास्त प्रवेश करण्याची शक्यता असतात. आणि त्याच्या माध्यम म्हणून रात्रीचा, म्हणून जे भात, कारण बंगालमध्ये सगळ्यात जास्त जादू ब्लॅक मॅजिक एकतर आसाममध्ये कामाख्या देवीची केले जाते, तर हे केले जाते. म्हणून ह्या लाळ माध्यमातून प्रवेश करून त्यांची कामवासना, इच्छा, भोग पूर्ण करण्याचं काम हे भूत प्रेत करीत राहतात. म्हणून रात्री कधी आपण जेवताना एकतर जेवण झाले की ब्रश केला पाहिजे, आपल्या हिरड्या स्वच्छ असलं पाहिजे आणि गुळणा करून, स्वच्छ गुळणा करून आपण झोपलं पाहिजे. नाही तर लाळ ज्याची अशुद्धी असते ती लाळ गळले की प्रवेश करतो आणि मग तुमच्या शरीरावर हवी होतो, याचं कार्य. त्याच्यानंतर मग प्रश्न केला जातो, भूतप्रेत एका व्यक्तीला पकडतात आणि मग सर्व परिवारातून ते कार्य करून घेतात, किंवा एकाच परिवारामध्ये एका व्यक्तीला किंवा सर्व परिवाराला त्याचा प्रभाव होतो या भूतप्रेतांचा, तो होतो. तर मग कोणाला पकडतात, तर ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळ्या राशीमध्ये जी रास त्या काळामध्ये त्या राशीनुसार, त्या गणानुसार त्याचा प्रभाव पडत असतो. आणि त्याचा प्रभाव पडल्यानंतर त्यांच्या जीवनामधले 4 नुकसान होतात. एक पहिलं नुकसान असतं शारीरिक नुकसान, दुसरं मानसिक. मानसिक एवढी हेवी होतात की ते चांगलं वाईट काहीच करत नाही.
तिसरं नुकसान आहे, एकतर ऍक्सिडेंट करण्याचं काम करून घेतात, डायरेक्टली इनडायरेक्टली, किंवा रस्त्यावर गाडीला ठोकणं किंवा कोणीतरी समोरच्याला ठोकणं, हे त्यांचं काम असतं. चौथं, तुमच्या घरामध्ये पैसा आला, तो पैसा कधी टिकत नाही. जेवढ्या स्पीडमध्ये येतो तेवढ्या स्पीडमध्ये तो काहीतरी घेऊन जातो पैशाला. बघा काही लोकांच्या जीवनामध्ये, लोक म्हणतात महाराज आम्ही, म्हणून खेडेगावात काय करतात, हिंगणबेट नावाचं एक फळ असतं, काय म्हणतात माहित नाही, आमच्या मराठवाड्यामध्ये हिंगण असं पिवळ्या कलरचं असतं हिंगणबेट. तर मला लहानपणी आठवतं आमच्या शाळेमध्ये गावामध्ये, तर एक बाई असायची की कोणाच्या घरातलं पीठ असतं ना, ते रात्रचं पीठ अमावस्येला सगळ्यांची पीठ गायब करायचं. अजून बी आहे खेडेगावात, तुम्ही एवढं साधं सोपं जाणार. म्हणून ते पीठ गायब होणं म्हणून त्या लेडीज काय करतात, एकतर बिब्याचं फळ किंवा हिंगणबेटाचं फळ त्याच्यामध्ये टाकतात. ते टाकलं ना ते पीठ नाही जात. किंवा काही जणांच्या भाकरी, तुम्ही भाकरी करीत राहता एक साईडला, पण तुमच्या भाकरी गायब होतात तुम्हाला बी कळत नाही. असे पॉवरफुल असतात. विशेष करून ज्यांच्या घरामध्ये चिकन मटन मासले होतात, त्याच्याकडे तर जास्त म्हणतो अरे अशी मेजवानी भेटणार. आणि म्हणून काही लोकांच्या याच्यामध्ये ते एक वर्णन करतात की जे लोक भरपूर खातात पण ते जे शरीर वाढत नाही, काडीला मुडीलीच राहतात, ते तर समजायचे याच्या बॉडीमध्ये भूत आहे, नुसतं खाऊन जातं, याला काही पचू देत नाही. हे सगळं मेन्शन आहे, मी काही मनातल्या गोष्टी सांगत नाही, तुम्हाला घाबरून देत नाही. लक्षात आलं का? तर याचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून हे तामसिक प्रवृत्ती त्या क्रियामध्ये संलग्न होते आणि कार्य करून घेतो, आणि मग याचा प्रभाव पडतो. मग जर कोणाला पकडलं तर किती वेळा पकडतं हे भूत प्रेत आत्मा, तर ते म्हणतात काही काळापर्यंत त्यांची जी ताकद असते, शक्ती असते, तोपर्यंत पकडते. शक्ती एकदा निघून गेली की लगेच सोडतात. आणि विशेष करून त्यांचा रात्रीचा जो प्रभाव असतो, नकारात्मक शक्ती आणि आसक्ती आणि प्रभाव, या गोष्टीच्या आधारावर त्याचा प्रभाव पडून शौच क्रियाला कोणी गेलं असेल, किंवा शौच क्रिया करताना त्या बाथरूम मध्ये घाणं असेल, किंवा त्याचे शरीर मलिन असेल, त्याच्यावर प्रभाव पडतो. बाथरूमच्या बाजूला झोपणं, किंवा पश्चिममुखी करून पश्चिमकडे किंवा याच्याकडे पश्चिम आणि उत्तरेकडे जर मुख केलं, पाय केले, तर त्याच्यावर प्रभाव पडतो. किंवा विशेष करून बाथरूमच्या शेजारी जास्त झोपणारे असतात, मग ते आंघोळीचं बाथरूम असो किंवा शौच क्रियाचं बाथरूम, त्याच्या बाजूला कधी झोपायचं नाही, त्याच्यावर जास्त त्याचा प्रभाव होतो. आणि त्याच्यानंतर त्याचा जास्त प्रभाव होतो विशेष करून जे अमावस्या असते, अमावस्यामध्ये शनी अमावस्या किंवा सोम अमावस्या किंवा काल अष्टमी किंवा काल भैरवी किंवा काही षष्टी असतात, विशेष करून ज्या षष्टीला त्या तिथीला किंवा प्रदोषाचा जो काही प्रेड असतो, त्याच्यामध्ये जे शिवजींचा प्रेड असतो, त्या प्रेड मध्ये त्याची पण राशी असते, त्या राशीनुसार त्याच्यावर तो प्रभाव पडतो. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी एकच पर्याय आहे. काय पर्याय आहे? की हरिनामाचं संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जो हरिनाम जप करतो त्याच्यावर त्याचा प्रभाव पडत नाही. मग आता इथे आणखीन एक प्रश्न विचारला. काय प्रश्न केलाय? स्वप्नामध्ये भूत प्रेत पिशाच यांचा प्रभाव कशा प्रकारे पडतो आणि ते काय येतात? त्याचं कारण सांगतात. एक तर तुमची मागच्या जन्मातलं पाप कर्मामुळं ते तुम्हाला येत आहे, पहिलं कारण सांगतात, पाप कर्मामुळं. दुसरं कारण सांगतात की तुमचं जीवन एवढं तामसिक वृत्तीचं आहे, त्यामुळे त्याच्या शरीरावर आणि मनावर त्याचा प्रभाव पडतो आणि मनामध्ये सुद्धा जास्त असतो. आणि म्हणून ते म्हणतात की स्वप्नामध्ये पडण्याचं कारण असं की जो कोणी घरात कोणी वारलेला असेल आणि त्याच्या बॉडीचा अंत्येष्टी संस्कार कोणी केले नसेल आणि मग तो कुठेतरी तीर्थयात्रेला गेला किंवा घरातून निघून गेला, लुप्त झाला आणि त्याचं अंत्येष्टी नाही केलं, तो आत्मा भटकत राहतो आणि घरच्या लोकांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतो की मला मुक्तता करा. म्हणून त्यासाठी शास्त्रामध्ये एक नियम आहे, जर एखाद्याची बॉडी नाही आपल्याला भेटली तर कुशाग्राची बॉडी बनवायची असते. आणि त्या कुशाग्र बॉडीचं काय करायचं, त्याच्यामध्ये तो प्रेत आत्मा आव्हान करायचं असतं मंत्राद्वारे. आणि मंत्राद्वारे आव्हान केल्यानंतर त्या कुशाग्राच्या बॉडीमध्ये त्याची अंत्येष्टी करायची असते. अंत्येष्टी एकदम शास्त्रसुक्त पद्धतीने अंत्येष्टी करायची. ती केल्यानंतर त्याची जी राख असते ती उचलायची आणि गंगेच्या पाण्यामध्ये काय करायची, विसर्जित करायचे. जेव्हा गंगेच्या पाण्यात विसर्जित केल्या जाईल तेव्हा त्या प्रेताला तिथून मुक्तता भेटते
अन्यथा मुक्तता भेटत नाही भेटली तो काय करतो, स्वप्नामध्ये, घराच्या कार्यामध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये, शरीरामध्ये विशेष करून काही आजारी पाडण्याचे लक्षण त्याच्यामध्ये त्याचा जास्त प्रभाव पडतो. म्हणून याच्यासाठी याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर शास्त्र 4 गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट सांगतात की याला सारखं सारखं स्वप्न पडत असेल गजेंद्र मोक्षाची स्टोरी वाचली पाहिजे. दुसरं आहे नित्य नेमानं सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून हरिनामाचा जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तुम्ही म्हणता कसं आहे, तर श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये जेव्हा राजा परीक्षित सुखदेव गोस्वामी पुतनाचा कथा सांगत होते त्यावेळेस राजा परीक्षित घाबरून गेले. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात राजा घाबरतो कुठं, ज्या ठिकाणी श्रवण कीर्तन केले जात आहे त्या ठिकाणी भूत प्रेत डाकणी चटणी विनायकिनी अशा जी काही अघोरी वृत्त्याचे तर कोणताही प्रभाव होत नाही. आणि जे तुम्ही हरिनाम घेताय अरे साक्षात भगवान कृष्ण आहे, तिथे भूत प्रेताचा काय प्रभाव पडणार आहे, म्हणून हरिनामाचा जप केला पाहिजे. दुसरं कारण सांगतात. तिसरं नरसिंह कवच किंवा सुदर्शन कवच किंवा नारायण कवच अशा कवचांचं नित्य नियमन पड. कोणते कवच? नरसिंह कवच, नारायण कवच, सुदर्शन किंवा राम रक्षा स्तोत्र किंवा हनुमान चालीसा. हनुमान चालीसामध्ये एक वाक्य आहे, भूत प्रेत निकट नाही आवे जब राम नावे जब महावीर नाम सुनावे. म्हणजे भेद नुसतं तुम्ही भगवंताच्या भक्ताचं नाव जरी घेतलं जय बजरंगबली की जय तरी घाबरून जातात ते. म्हणजे मारुती नावात किती ताकद आहे, हनुमानाच्या नावात. तर विचार करा त्यांच्या भक्ताच्या नावाचं एवढं घेतलं एवढी ताकद आहे, तर मग आपण भगवंताच्या नावाचा जप केला तर किती पॉवरफुल असेल. म्हणून 4 गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या? गजेंद्र मोने, नारायण कवच, सुदर्शन कवच, नरसिंह कवच आणि राम रक्षा स्तोत्र सकाळ संध्याकाळ म्हणायचं असतं. म्हणजे त्यासाठी दिलेले. आणि म्हणून जे आध्यात्मिक दुर्बळ आहेत आणि ज्यांचं शरीर वीक आहे त्यांचा प्रभाव पडतो आणि वाईट कर्मामुळे आणि मागच्या जन्मामुळे त्याच्यावर त्याचा प्रभाव, याच्यातून तो मुक्तीचा हाच मार्ग आहे. पुढे जो आत्महत्या करतात त्याला भूत प्रेत व्यक्तीला पिशाची योनीत जाते किंवा त्याचा काय होतं बा पुढे आत्महत्या केला तर आत्महत्या केल्यानंतर तो आत्मा त्या घरामध्ये निवास करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर जर त्याचं वय 50 वर्षाचं असेल आणि 30 वर्षे त्याची 20 वर्षे बाकी असेल आणि 30 वर्षात त्याने सुसाईड करून घेतलेलं असेल तर 20 वर्षे मल्टिपाय 100 किंवा 1000 किंवा 1000 त्याच्या कर्मानुसार तेवढं त्या यवनीमध्ये तो भटकत राहतो. म्हणून अशा यवनी जर भटकत असेल ज्या ठिकाणी आत्मा किंवा बॉडी सुटलेली असते, म्हणून घरामध्ये 3 गोष्टी करायला सांगतात शास्त्र. एक तर ज्या ठिकाणी आत्महत्या केली किंवा डेड बॉडी ठेवलेली असेल अशा ठिकाणी दिवा लावायला सांगितला जातो. तुम्ही बघितलं असेल, मला माहित नाही इकडं, पण शास्त्रानुसार दिवा. का बरं दिवाला? दिवाना नाही का ते भटकत नाहीत घरामध्ये. दुसरं तुळस ठेवायला सांगितल्या जाते, तुळशीची सेवा करायला सांगितले. तिसरं गायीची सेवा आणि चौथं गीता किंवा गरुड पुराण. गरुड पुराण का वाचलं जाते? विष्णूचा आणि गरुडीचा प्रसंग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण विशेष करून भगवत भक्तांनी गीता का वाचायची? तर शास्त्रामध्ये सांगितलेलं की जे भूत प्रेत किंवा ज्या अशा शक्ती असतात त्यासाठी 2रा अध्याय, 9वा अध्याय, 15वा आणि 12वा अध्यायाचं वाचन करायला सांगितले जाते. ह्या वाचन केल्यानंतर तो आत्मा तिथे भटकत नाही. म्हणून भागवत ठेवायचं असतं, गायीची सेवा करायची असते, आणखी तुळशीचं पूजन किंवा त्याला हे केलं पाहिजे, गीताचं वाचन. म्हणून मी 10व्या 13व्याच्या प्रवचनामध्ये 4 गोष्टी सांगत असतो. एक म्हणजे गंगा, दुसरा आहे गीता, तिसरा आहे गोविंद आणि चौथं गाय. याचं आपण नित्य नियमाने केलं तर ते. आणि अशा वेळेस 2 गोष्टी करायला सांगितलेल्या शास्त्रांना. एक तर गायीच्या गौऱ्या संध्याकाळच्या टायमाला धूर केला, त्याच्यामध्ये अग्निहोत्र यज्ञ केला. अग्निहोत्र म्हणजे गायीचं तूप, तांदूळ, बरेच जण करतात अग्निहोत्र यज्ञ. किंवा गौरीच्या तुम्ही गौरी पेटवून घरामध्ये सगळीकडे धूर केला तर त्या गौरीच्या धुरामुळे सुद्धा, गायीची गौरी बरं, नाही तर कोणती मी आणू नका. तुम्ही जर्सी गायीची आणता, म्हशीची आणता किंवा आणखीन कशाची तरी आणता, नाही चालत. गाई प्युअर गावठी गायीची गौरी असेल तरच प्रभाव पडतो. किंवा गोमूत्र,
ज्यांना वास्तुपूजा केल्यानंतर सुद्धा ती वास्तुपूजा इफेक्ट पडत नाही. आणि अन्नामध्ये जास्त भूतप्रेत प्रवेश करतात, म्हणून आपल्याकडे लोक 10व्या वेळेला का जेवत नाहीत? त्याचं कारण असं की तो प्रेत आत्मा आपल्या मागे लागू नये म्हणून बरेच लोक जेवायचं टाळतात. किती चांगले मेनू असू द्या, मनाला लय कंट्रोल करतात. का बरं? त्याने कंट्रोल केलं असं नाही, त्या भीतीपोट खात नाही ते. बाबा खाल्लं तर लागायचा, गुलाबजाम माध्यम गेला तर काय, आणि अन्नाद्वारे तो जास्त प्रवेश करतो. मग शास्त्र म्हणतंय जर तुम्ही तिथे भोग न लावता भूतप्रेताला अर्पण केला जातो तर त्याचा प्रभाव पडतो. मग तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजवलं जातंय आणि तुम्ही जर भगवान विष्णूला प्रसाद अर्पण नाही केला, काय ते म्हणजे यज्ञाशिष्टा नसून तो मुच्यंते सर्व किलबिसे भुजंते आगम पापा हे पचंते आत्मकारण. किलबिस म्हणजे पाप, आणि पाप ज्या ठिकाणी असेल तिथे भूतप्रेत भटकतात आणि मग त्या अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या कार्यावर क्रिया करतात. म्हणून आपल्याकडे जे काही होतंय पहिले कोणाला अर्पण केलं पाहिजे? भगवान विष्णूला अर्पण केलं पाहिजे. विठ्ठल रुक्माई, राधा कृष्ण किंवा सीताराम लक्ष्मण काही असो, फळं असो, काही असो, ते पहिले भगवान विष्णूला अर्पण करायचं आणि नंतरच स्वीकार करायचा. आणि हे केल्यानंतर त्याच्यातून त्या प्रेत आत्मा, तर हे मल्टीपाय त्याला शरीर भेटतं आणि तो भटकत राहतो. म्हणून त्याला मुक्त करायचं असेल तर एकच पर्याय, विशेष करून परिवारातल्या लोकांनी 2 गोष्टी सांगितलेल्या, 3 गोष्टी. एक तर त्याला नेहमी तिलांजन देताना गंगेचंच पाणी अर्पण करायचं. दुसरं, वर्षभर भागवताचं वाचन करायचं जे रक्ताचे नाते येते. आणि तिसरं, भगवंताच्या नावाचा जेवढा जास्त जप करेल तेवढं त्याची मुक्तता होईल. त्याचं उदाहरण आहे धुंदुकारीचं. त्या प्रेत आत्माला, त्या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला मुक्तीचं साधन दुसरं कोणतंही नाही. म्हणून जेव्हा कधी 10व्या 13व्या केला जातो तर त्या पिंडामध्ये कोणता प्रसाद अर्पण केला पाहिजे? शास्त्र सांगतंय विष्णू प्रसाद जेव्हा तुम्ही अर्पण करता, विष्णू प्रसाद म्हणजे जे राधाकृष्णाचे विग्रह आहेत किंवा विठ्ठल रुक्माई असो, सीताराम लक्ष्मण, त्यांना पहिले भोग लावायचा आणि तो भोग त्या पिंडांमध्ये समर्पित केला तरच मुक्त होतो, नाही तर होत नाही, असं इथं वर्णन केलं जाते. म्हणून हे आत्मा, म्हणून 2 आत्महत्याचं वर्णन आहे. एक शारीरिक आत्महत्या, आणि जे मनुष्य जीवन भेटून सुद्धा भगवत भक्ती करत नाही असे जेव्हा शरीर सोडतात तर त्या भौतिक भोगामध्ये, इंद्रियतृप्तीमध्ये एवढे रचे पचलेले असतात तर त्यांना सुद्धा पुन्हा भूताचंच शरीर भेटते. म्हणून त्याला म्हणतात आध्यात्मिक आत्महत्या. आणि जे सुसाईड करतात शारीरिक आत्महत्या म्हणजे मनुष्य जीवन भेटलंय पण भगवंताची भक्ती करत नाही आणि कुत्र्या मांजराचं जीवन जगतो, खातो पितो, मैथून करतो, तर त्याला सुद्धा बॉडी कशाची भेटते? भूत प्रेत आत्माच्या त्याच्या कर्म आणि इच्छानुसार भेटते. 2 गोष्टी, कर्म आणि इच्छानुसार भेटते. तर त्यासाठी याच्यातून, आणि हा भौतिक शरीरामध्ये वारंवार फिरतो जोपर्यंत पूर्वज किंवा त्याच्या घरातले भक्त होत नाही किंवा त्यासाठी भक्तिमय कार्य क्रिया केल्या जात नाही तोपर्यंत मुक्ता होऊ शकत नाही. कर्मकांड करणं म्हणजे काय? त्याला पुषप करणं. त्याला मुक्ती तर नाही देऊ शकत, मोक्ष नाही देऊ शकत, पण त्याला थोडस काहीतरी सपोर्ट होतो. पण ज्याला मुक्ती मोक्ष पाहिजे असेल त्या आत्महत्या करण्याला किंवा भूत प्रेतांना, तर एकच पर्याय भागवताचं वाचन. आणि शेवटी सांगतात, मग प्रश्न केला जातो की याचा जास्त प्रभाव कोणता होतो? ते म्हणतात की जर तुम्ही सारखं सारखं चोराचं वारंवार स्मरण केलं तर चोर तुमच्याकडे येतात. वारंवार तुम्ही कामी पुरुष किंवा कामी स्त्रीची अपेक्षा करता की तुमच्या जीवनात कामी पुरुष आणि कामी स्त्री येईल, म्हणून कधी स्मरण करायचं नाही. जो रोगी व्यक्ती, आता रोगाचं मी उदाहरण चांगलं देऊ शकतो. आमच्या इस्कॉन मध्ये एक मंदिरात एक भक्त, तिला वाटायचं मला कॅन्सर झालं का, कॅन्सर झालं का, सारखं वारंवार ती स्मरण करायची. आणि असं तिने किती वर्ष स्मरण केलं? 22 वर्ष. आणि 23 वर्षी डिटेक्ट झालं तिला कॅन्सरच झाला. म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीचं वारंवार चिंतन करतात ना, तर त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर आणि त्याच्या बाजूला तसं व्हायब्रेशन तयार होऊन त्याच्याकडून तसं कार्य प्रकृती करून घेते तुमची इच्छानुसार. म्हणून कधीच कोणत्या गोष्टीचं नाही. म्हणून भूताचं स्मरण जास्त करताना तर तुम्हाला भूताचा येऊन जाईल. आणि सगळ्यात जास्त कृष्णाचं स्मरण करताना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर त्याला नाही का तुम्हाला ठरवायचं कोणतं स्मरण करायचंय. प्रेमाने कृष्णाचं स्मरण केलं तर कृष्ण दिसेल आणि बाकीच्याचं स्मरण केलं तर बाकीचे दिसणार आहे. तुम्हाला ठरवायचं कोणाचं स्मरण करायचंय. म्हणून हा जो विषय आहे याच्यावर खूप स्टोरी येतात, पण काही अशा हॉरर असतात. पण सांगण्याचं विषय आपल्याला एकच माध्यम आहे, भगवंताचा नावाचा जप.
आपलं जीवन शुद्ध ठेवायचं, शारीरिक मानसिक. आणि जेव्हा आपण शुद्ध करू तर आपल्याला घाबरण्याचं कारण आहे, आपला बाप लय मोठा आहे. कोण आहे? सुदर्शन घेऊन फिरत असतो की माझ्या भक्तावर, ज्याने कंठीमाळा धारण केलेली, तिलक धारण करतो, रात्री झोपताना सुद्धा तिलक लावायचं असतं, घाबरायचं नाही, तिलकाचा लय प्रभाव असतो. आणि नित्य नियमन रात्री झोपताना कृष्ण ग्रंथ वाचायचा, एक स्टोरी अर्धी स्टोरी नाही, उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम, असं सुंदर सुंदर जे मंत्र आहेत ते रात्री म्हणायचे असतात. आणि असं स्मरण करून, किंवा सगळ्यात चांगला जास्त उपाय काय, जप करून. जसं आमचे नादिया कुमार प्रो रात्रभर म्हणजे रात्री झोपण्याच्या पहिले एक माळा करून झोपतात. सहस्री शिरपू झोपताना त्यांच्या बाजूला ते हरे कृष्ण महामंत्राचं छोटं मशीन आहे, त्यांच्या कानाजवळ झोपतात ते. आणि काही भक्त आहेत की झोपताना नरसिंहदेवांचा फोटो ठेवतात. का बरं? रात्री झोपताना नरसिंहदेव पाहतात, उठलं की नरसिंहदेव पाहतात. आमचे सुकुमार गौरव प्रभू त्यांच्या रिडिंग करताना राधाराणी, ललिताभिषेक आणि राधा मदन गोपाल, ते म्हणजे जरी लेक्चर प्रेषण करीत असतात ते सारखं राधा मदन गोपालकडे बघतात, पुन्हा प्रिपरेशन करा. झोपताना सुद्धा ते राधा मदन गोपालचं दर्शन घेतात, आणि उठल्यानंतर पहिलं ते राधा मदन गोपालचं दर्शन घेऊन सकाळी उठतात. असे कितीतरी उदाहरण आहेत. म्हणून एक आपल्या जीवनामध्ये, जसं आणखीन एक दोन भक्त आहेत ते कृष्ण ग्रंथ वाचून झोपतात, तर त्याने आपल्या बॉडीला आपल्या भीतीपोटी नाही करत, ते म्हणतात स्वीट ड्रीम, कृष्णाची ड्रीम पडली पाहिजे त्यासाठी ते करतात. आता तुम्ही भीतीपोटी का होईना बाबा कर, आपल्याला काय महत्वाचं आहे, येणे केणे प्रकारे भगवंताचं स्मरण करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा तुम्ही हे करता तर निश्चित तुमचं भूत प्रेत काही बालबाका करू शकत नाही. त्यासाठी भगवंताच्या नावाचा जप करायचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.